नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ करते तयार। मधल्या काळात थोडीशी माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मध्ये बराच गॅप झाला आणि आता गणपती सुद्धा बसलेले आहेत। तर यावेळेला जरा आपले पुण्यातले मानाचे जे गणपती आहेत तर त्यांच्याबद्दल जरा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, म्हणून मी मुद्दाम आज हा व्हिडिओ तयार करते। तर आपला पुण्यातला पहिला मानाचा गणपती आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपती। श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत। शहाजीराजे भोसले यांनी 1636 मध्ये पुण्यात लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली। त्यावेळी या गणपतीला प्रथम मान दिला गेला। कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 मध्ये सुरुवात झाली। कसबा गणपती मंदिर शनिवार वाड्याच्या जवळ असून येथेच मंडळातर्फे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो। कसबा गणपती मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नावाजलेले आहे। दरवर्षी मंडळातर्फे 75 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो। तसेच नगर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी हे दुष्काळी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास मंडळातर्फे केला जातो। आपला मानाचा दुसरा गणपती आहे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। 1893 पासून या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो। श्री तांबडी जोगेश्वरी माता ही पुण्याची ग्रामदेवता, त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला तेव्हा या मंडळाच्या गणपतीला मानाच्या दुसऱ्या गणपतीचे स्थान देण्यात आले। येथील श्री गणेशाची उत्सव मूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीतून तयार केली जाते। जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रातील हत्तींच्या चित्रणाप्रमाणे, म्हणजेच आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे पूर्ण चेहरा असलेले मुख हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे। मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक सरदार नातूंकडील पेशवेकालीन वैभव सांगणाऱ्या पालखीतून निघत असे। त्यानंतर चांदीची पालखी तयार करण्यात आली। 1896 पासून उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमात मेळ्यांचा मोठा सहभाग होता। आपला मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम गणपती मंडळ। गुरुजी तालीम ही पुण्यातील जुन्या काळातील सर्वात मोठी तालीम। 1887 पासून गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली होती। भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हसम वल्लभ लालाभाई व रुस्तुमभाई नालबंद बंधू या तालमीच्या गुरुवर्यांनी या मंडळाची स्थापना केली। सुरुवातीसच तालमीतच गणपतीची प्राण प्रतिष्ठा होत असे, पण कालांतराने लक्ष्मी रस्ता मोठा झाल्यावर गणपती मंदिरासमोर मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला। पुण्याचा राजा म्हणून या गणपतीची महती आहे। या गणपतीची विसर्जन मिरवणूक फुलांच्या रथातून काढतात। मानाचा चौथा गणपती आहे श्री तुळशीबाग गणपती मंडळ। लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते तुळशीबागवाले। रामचंद्र तुळशीबागवाले यांनी काही सहकाऱ्यांसह तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करून उत्सवाला प्रारंभ केला। त्यावेळी मानाच्या गणपतींचा क्रम ठरवताना तुळशीबागवाले यांच्या गणपतीला चौथे स्थान मिळाले। दातार, कर्वे आणि खटावकर यांनी उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली। वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे। दत्तात्रेय खटावकर यांनी मंडळासाठी केलेले अनेक देखावे नावाजले गेले। येथील श्री गणेशाची मूर्ती 13 फूट भव्य उंचीची आहे। मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मंडळ। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हापासूनच, म्हणजेच 1894 पासून केसरी संस्थेच्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला। त्यावेळी लोकमान्य टिळक विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत। त्या वाड्यातील पटांगणात मंडप घालून हा उत्सव साजरा होत असे। त्यावेळी टिळक केसरीवाड्यात एखादे व्याख्यान देत
आणि इतरत्रही व्याख्यानासाठी जात असत। 1905 पासून हा उत्सव केसरीवाड्यात होतो। या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, बुधवार पेठेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर हे मंदिर आहे। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीला दगडूशेठ हलवाई उपस्थित होते। बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 1893 पासून दगडूशेठ यांचा कोतवाल चावडीचा गणपती सुरू झाला। श्रीमंत दगडूशेठ गणपती हे नाव त्यानंतर बऱ्याच वर्षांनी रूढ झाले। दगडूशेठ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने गणपती पेठेतल्या लोकांना दिला। 1897 पासून ही परंपरा सुरू झाली। पुढे 1952 मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळातल्या पंचांनी तो ताब्यात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्याला आणखी नवे स्वरूप दिले। 1967 मध्ये अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त श्री गणेशाची मूर्ती बदलण्यात आली। 2003 मध्ये या मंदिराचे विस्तारीकरण करण्यात आले। अखिल मंडई मंडळ येथील गणेशोत्सवाला 1893 मध्ये प्रारंभ झाला। 14 सप्टेंबर 1893 या दिवशी गणेश चतुर्थीला लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली। 1894 मध्ये अखिल मंडई गणेश मंडळ स्थापन झाले। लक्ष्मणराव डोंगरे काची पैलवान यांनी पुत्रप्राप्तीसाठी तुळजापूरच्या भवानी मातेला केलेल्या नवसानुसार शारदा गजाननाच्या शिल्पाची प्रतिकृती तयार केली होती। ही मूर्ती बरीच मोठी असल्यामुळे त्यांनी ती तत्कालीन छत्रपती शिवाजी संघ म्हणजेच आत्ताचे अखिल मंडई मंडळ यांना दिली। त्यानंतर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला। झोपाळ्यावरचा गणपती म्हणून शारदा गजाननाला ओळखतात। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ, भाऊसाहेब लक्ष्मण जावळे उर्फ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणपतीची स्थापना केली। शनिवार वाड्याच्या मागच्या बाजूला त्यांचा वाडा होता। त्याच वाड्यात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। येथील श्री गणेशाची मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनीच स्वतः कागदाच्या लगद्यापासून तयार केली होती। राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या श्री गणेशाची ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे। तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली 132 वर्षे येथील सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळतो। स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांची व्याख्याने या गणपती पुढेच होत असत। मंडळी, आपला कल्याणीच भक्ती ऑडिओ बुक हा चॅनल जो आहे मी अशासाठीच तयार केलेला आहे की ज्यांना परमार्थ करता येत नाही, जे आजारी व्यक्ती आहेत, ज्यांना बसून वाचता येणं शक्य नाही आहे, तर अशा व्यक्ती ऐकू शकतात। तर आत्ता आपल्या या चॅनलवर श्री दत्त महाराजांची संपूर्ण पोथी 1 ते 53 अध्याय आहेतच। ते मराठीमध्ये मी सगळे एक एक अध्याय टाकलेले आहेत। साधारण 15-15 मिनिटाचेच केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येकाला ऐकायला सोपं जावं। तसंच मी आत्ता श्रावण महिन्यामध्ये श्री शिवलीलामृत वाचायला सुरुवात केली आहे। त्याचेसुद्धा आपले 1 ते 7 अध्याय आणि त्याच्या ओव्या सगळ्या आपल्या या चॅनलवर आहेत। तर प्रत्येक व्यक्तीने अगदी वेळात वेळ काढून 15 मिनिटं सकाळची काढून किंवा रात्रीची काढून हे ऐकण्यास सुरुवात करा। त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा असा होईल की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल, पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येत राहतील, निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून बाजूला जातील। आज प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहेच, कुठल्याही माणसाला टेन्शन नाही असं आज नाहीच आहे। त्यामुळे मॅक्झिमम तुम्ही जेवढा परमार्थामध्ये घालवाल 15 मिनिटं 20 मिनिटं तेवढंच तुमच्या डोक्याला शांतता राहील आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या शरीरावर होईल। तर त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की ज्याचा प्रत्येकाला त्याचा उपयोग घेता येईल। धन्यवाद।